राज्यात 288 मतदारसंघ आहेत। त्यापैकी काही मतदारसंघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्यापैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे सिद्धार्थ शिरोळे विद्यमान आमदार आहेत। सिद्धार्थ शिरोळे हे विधानसभेत निवडून येण्यापूर्वी नगरसेवक होते। त्यामुळे नगरसेवक आणि त्यानंतर आमदार म्हणून केलेल्या विकास कामांची यादी शिरोळे यांच्याकडे मोठी आहे। नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होण्यास मदत होण्यासाठी काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तशा प्रकारच्या प्रकल्पांना त्यांनी प्राधान्य दिल्याचं दिसतं। आमदार म्हणून गेल्या 5 वर्षात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदारसंघात कोणती विकास कामं केली याविषयी आपण या व्हिडिओतून सविस्तराने जाणून घेऊयात। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शिवाजीनगर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, प्रभात रस्ता, औंध, खडकी, बोपोडी, गोखले नगर सारखा परिसर आहे। उच्चभ्रू सोसाट्यांबरोबरच झोपडपट्टी भागही मोठ्या प्रमाणात आहे। पुणे शहरात येण्या जाण्यासाठी वापरले जाणारे विद्यापीठ रस्ता, नगर रस्ता, पौड रस्ता, सेनापट्टी बापट रस्ता आदी वाहतुकीचा ताण सर्वाधिक असलेले रस्ते याच विधानसभा मतदारसंघात येतात। त्यामुळे वाहतूक कोंडी हा इथला सर्वाधिक मोठ्या प्रमाणात जाणवणारा प्रश्न आहे। तो सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट, शिवसृष्टी ते रामवाडी, हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रोची कामं बऱ्यापैकी झाली आहेत। पुणे विद्यापीठ चौकात मेट्रो आणि वाहनांसाठी डबल उड्डाण पूल बांधण्याचं काम पूर्णत्वास जात असल्याने काही महिन्यातच इथली वाहतूक कोंडी संपेल। या सर्व कामांमुळे खरं तर या विधानसभा मतदारसंघातील बहुतांश वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल। याबरोबरच हा मतदारसंघ जलकेंद्रापासून लांब असल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होत होती। यामुळे त्यात सुधारणा करण्यासाठी 8 ठिकाणी पाणी साठवण टाकी बांधण्याचा निर्णय घेतला गेला असून त्यापैकी आशानगर येथील टाकीचे काम पूर्ण झाल्याने वैदुवाडी, आशानगर, भोसलेनगर येथील पाणी पुरवठ्याचा दाब वाढलाय आणि वेळेवर पाणी देखील मिळू लागले। तसंच ड्रेनेज लाईनची समस्या सोडवण्यात आली आहे। डॉक्टर होमी भाभा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, गरोदर मातांची तपासणी व उपचार, कुटुंब कल्याण विभाग, लसीकरण, क्षयरोग विभाग सुरू करण्यात आलेत। शिवाजीनगर ST बस स्थानक पुन्हा पूर्वीच्या जागी बांधणे, खडकी रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण अशी महत्त्वाची कामे प्रगतीपथावर आहेत, तर काही पूर्णत्वास नेली असल्याचा दावा विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केलाय। शिवाजीनगर मतदारसंघाच्या हद्दीत असलेले कृषी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, पोलीस ग्राउंड, औंध ITI पॉलिटेक्निक या शासकीय संस्थांची मैदाने खुली करण्याची मागणी त्यांनी केली आहे। शहरातील होर्डिंग बाबत अधिकारी आणि होर्डिंग मालक यांच्या कथित भागीदारीमुळे शासनाच्या होर्डिंग बाबतच्या नियमावलीची अंमलबजावणी होत नाहीये। या सर्व नियमांचे पालन करण्याचे व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश शासनाने द्यावे अशी मागणी शिरोळे यांनी केली आहे। खडकी बोपोडी परिसरातील सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रकार लक्षात घेता सायबर सेलच्या माध्यमातून त्या संदर्भातील तक्रारींची सखोल चौकशी व उपाययोजना करण्याचा मुद्दा उपस्थित करत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खडकी बोपोडी या परिसरात बंद पडलेल्या पोलीस चौक्या पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 70,000 उद्योजकांना 5,000 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज, त्यातून 2 लाख लोकांना रोजगार, त्याचबरोबर सारथी संस्थेला सशक्त करणे, खासगी महाविद्यालयात मराठा मुलांच्या फी मध्ये 50% कपात, हॉस्टेलमध्ये निवासी भत्ता तसेच सभागृहात सरकार मराठा आरक्षणाला अनुकूल असल्याचे सांगत महायुती सरकारच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतं अशी भूमिका आमदार म्हणून सिद्धार्थ शिरोळे यांनी मांडली। शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्टी भागात ड्रेनेज लाईनची मोठी समस्या होती। याबरोबरच सार्वजनिक शौचालयात पाण्याची समस्या होती। या समस्या सोडवण्यास शिरोळे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात प्राधान्य दिलं। या कामांमुळे अनेक ठिकाणी घरात घुसणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर कायमचा तोडगा निघाला। गोखले नगर परिसरात म्हाडाच्या इमारतींवर मिळकत करावर लावलेला 3 पट दंड रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे।
पुण्याला 17.5 TMC पाणी देण्याची मागणी, विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची समस्या, शिवाजीनगर एसटी बस स्थानक पुन्हा पूर्वीच्या जागी बांधणे, नदीकाठी एफिशियंट ग्रीन फिल्टरची मागणी, कंटोन्मेंट बोर्डला राज्य सरकारकडून दरवर्षी 5 कोटींचा विकास निधी, शासकीय व्यसनमुक्ती केंद्राची मागणी, टेकड्यांच्या स्वच्छतेबाबतची मागणी, निरुपयोगी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी, पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट गावांना प्लॅनिंग अथॉरिटी मिळण्याबाबतची मागणी, नद्यांमधील जलपर्णी हटवण्याची मागणी, सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी भरीव निधींची मागणी, रेशनिंगवर मिळणारे निकृष्ट दर्जाचे धान्य व वृद्धांच्या गैरसोयीचे प्रश्न, रिक्षा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क रद्द, बांधकाम नियमावली करण्याबाबतचे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन यांसारखे अनेक मुद्दे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सभागृहात मांडले। आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्या कार्य अहवालातून जनतेसमोर 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडलाय। तसंच कोणते प्रकल्प मार्गी लावलेत, कोणते प्रकल्प प्रगतीपथावर आहेत हे जनतेसमोर मांडले। त्यामुळे यावेळी शिवाजीनगर मतदारसंघातील जनता काय निर्णय घेणार हे प्रत्यक्ष निकालातून स्पष्ट होईल। आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केलेल्या या सर्व विकास कामांबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।